महाराष्ट्रातील निवडणुकांचं वातावरण तापलेलं आहे। सर्व प्रमुख नेत्यांच्या प्रचार सभा जोरदार सुरू आहेत। लाडकी बहीणपासून ते शेतकरी कर्जमाफीपर्यंत सर्व विषय चर्चेमध्ये येताना दिसत आहेत। महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला गेले हे सुद्धा सांगितलं जाते आणि कोणी कशी गद्दारी केली याचे आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत। पण या सर्व प्रचाराच्या धुराळ्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा म्हणा किंवा बातमी म्हणा दुर्लक्षित राहिलेली आहे आणि ती बातमी आहे रुपया आजवरच्या नीचांकी पातळीवरती पोहोचल्याची। ट्रम्प निवडून आल्याचा आनंद साजरा करत असताना, ट्रम्प निवडून आल्यानं डॉलर मजबूत झालेला असताना भारताला हा मोठा फटका बसलेला आहे। इंडिया टुडेने या संदर्भातली बातमी दिलेली आहे। त्यांनी हेडलाईन अशी दिलेली आहे की रुपी प्लंजेस टू ऑल टाइम लो ऑफ 84.38 पैसा अगेन्स्ट US डॉलर। रुपयाची वाटचाल आता 90 रुपयांकडे चाललेली आहे का डॉलरच्या तुलनेमध्ये, अशी सुद्धा चर्चा होताना दिसतीये। याच्या आधीचा ऑल टाइम लो होता मागच्या आठवड्यातील शुक्रवारचा। सरकारला, रिझर्व्ह बँकेला रुपयाची ही घसरगुंडी थांबवता आलेली नाही हे वास्तव आहे। हा संपूर्ण विषय काय आहे ते समजून घेऊयात आणि रुपया कोसळल्याचे संभाव्य परिणाम काय होऊ शकतात ते सुद्धा जाणून घेऊयात। नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाल्यानंतर आशियामधील जवळपास सर्व प्रमुख जे अर्थव्यवस्था आहेत त्यांचं चलन डॉलरच्या तुलनेमध्ये घसरताना आपल्याला दिसतंय। भारतापुरतं जर का बोलायचं म्हटलं तर भारतातून मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवलेला निधी हा काढून घेतला जातोय, ज्याच्यामुळे एकूणच मार्केट, गुंतवणूकदार आणि व्यापारी हे सर्वजण अलर्ट मोडवरती आलेले आहेत। आता बघा, आजच्या दिवशी अर्ली ट्रेडिंगमध्ये रुपया 84 रुपये 38 पैसे इतका ऑल टाइम लो घसरलेला दिसून येतोय। ह्याच्या अगोदरचा ऑल टाइम लो हा मागच्या आठवड्यातील शुक्रवारचा होता। त्या दिवशी 84 रुपये 37 पैशावरती रुपया घसरलेला होता डॉलरच्या तुलनेमध्ये। त्या दिवशी सुद्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रुपयाच्या घसरणीला कुठेतरी जाऊन लगाम लागावा म्हणून हस्तक्षेप केलेला होता, पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे हे सर्व प्रयत्न सध्या तरी आपल्याला अपयशी ठरताना दिसून येत आहेत। एशियामधल्या ज्या काही महत्त्वाच्या अर्थव्यवस्था आहेत तिथे सुद्धा जर का आपण बघितलं तर त्यांचं चलन डॉलरच्या तुलनेमध्ये 0.1% ते 0.4% इतक्या प्रमाणामध्ये घसरल्याचं दिसून येतंय आणि या सगळ्यांचा परिणाम रुपयाच्या डॉलरच्या तुलनेतील मूल्यावरती सुद्धा झालेला दिसून येतोय। रुपया डॉलरच्या तुलनेमध्ये घसरताना दिसतोय, डॉलरशी तुलना करता स्ट्रगल करताना आपल्याला दिसून येतोय। मागील 10 वर्षात दर साल सरासरी 3% दरानं, म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये 28 ते 30% दरानं रुपयाने डॉलरच्या तुलनेमध्ये स्वतःचं मूल्य गमावलेलं आहे। रुपया जेव्हा पडतो तेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेला त्याचा फटका बसतोच, पण सगळ्यात मोठा फटका बसतो तो सर्वसामान्यांच्या खिशाला। खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये किमती वाढत चाललेल्या दिसून येत आहेत। $75 पलीकडे ह्या किमती गेल्याचं दिसून येते। यासोबतच परदेशी गुंतवणूकदार आपल्या देशातून मोठ्या प्रमाणात त्यांचा पैसा काढून घेता आहेत आणि ज्याच्यामुळं डॉलरची मागणी वाढल्याचं आपल्याला दिसून येते। कोणत्याही चलनाची किंमत ही ठरते मागणी आणि पुरवठा याच्यावरून। ज्याची मागणी जास्त असते त्याची किंमत ही जास्त असते। आजच्या दिवशी मार्केटमध्ये डॉलरची मागणी जास्त आहे। उदाहरण जर का द्यायचं म्हटलं तर सपोज अमेरिकेतून काही गुंतवणूकदार जर का भारतामध्ये आले तर अशा वेळेस त्यांनी डॉलरमध्ये जी गुंतवणूक आणलेली आहे ती रुपयामध्ये कन्वर्ट करून घ्यायची असते आणि म्हणून मग रुपयाची मागणी असल्यामुळं डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचं जे काही मूल्य आहे हे थोडंसं वधारलेलं दिसून येतं। पण ज्या वेळेस हेच गुंतवणूकदार त्यांनी गुंतवलेला पैसा बाहेर काढून घ्यायला लागतात तर त्यावेळेस त्यांना तो पैसा परत एकदा डॉलरमध्ये हवा असतो आणि मग अशा वेळेस डॉलरची मागणी वाढते आणि डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचं मूल्य घसरताना दिसून येतं। मग अशा वेळेस जेव्हा रुपयाचं मूल्य घसरत असतं तेव्हा RBI हस्तक्षेप करतं। म्हणजे बघा, कोणतीही बँक जर का डुबणार आहे अशी जर का बातमी आली, त्या बँकेमध्ये काहीतरी गैरव्यवहार झालेला आहे अशी जर का बातमी आली तर होतं काय, त्या बँकेमध्ये ज्यांचे कोणाचे सेव्हिंग्ज आहेत, FD आहेत, हे सगळेजण त्या बँकेच्या बाहेर लांबच लांब रांगा लावतात आणि सगळ्यांना अपेक्षा ही असते की माझे पैसे बुडू नयेत आणि माझे पैसे मला आज लगेच मिळायला पाहिजेत। अगदी तसंच ज्यावेळेस हे गुंतवणूकदार घाबरतात त्यावेळेस ते सुद्धा त्या देशातल्या अर्थव्यवस्थांमधून त्यांचा डॉलर जो आहे तो बाहेर काढून घेण्यासाठी प्रयत्न करतात। सगळेजण तिथं गर्दी करतात। मग अशा वेळेस RBI हस्तक्षेप करतं आणि या सगळ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतं की सगळ्यांना डॉलर मिळतील, आमच्याजवळ पुरेसा डॉलर आहे।
पण आजच्या दिवशी RBI हे जे काही प्रयत्न करते या प्रयत्नांना यश येताना दिसून येत नाहीये आणि डॉलर जो आहे आपल्या देशातून मोठ्या प्रमाणामध्ये काढून घेतला जातोय. डॉलर काढून घेण्याची गती वाढलेली आपल्याला दिसून येते. 14 जुलै 2022 रोजी पहिल्यांदा डॉलरनं 80 रुपयाची पातळी ओलांडली होती. 2022 पासून अमेरिकी डॉलरच्या तुलनेमध्ये 74 रुपये 46 वरून सध्याच्या 84 रुपये 38 पैशांपर्यंत रुपया घसरलेला दिसून येतोय. एप्रिल 2023 पासून परदेशी गुंतवणूकदार जे आहेत त्यांनी आपल्या इथं मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक वाढवलेली होती. गुंतवणुकीचा ओघ वाढलेला होता. त्याच्यामुळे रुपया डॉलरच्या तुलनेमध्ये थोडासा मजबूत झालेला दिसला होता. पण आता परत एकदा अमेरिकेतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती डोनाल्ड ट्रम्प जिंकल्यानंतर ही गुंतवणूक माघारी जाऊ लागलेली दिसते आणि ट्रम्प निवडून आल्यानंतर तर ही गुंतवणूक जी आहे ही माघारी जाण्याची गती सुद्धा वाढल्याची दिसून येते. याच्यामुळे रुपयानं विक्रमी तळ गाठलेला आहे. देशाच्या माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेमध्ये एकदा सांगितलेलं होतं की जेव्हा देशाचं चलन घसरतं तेव्हा रुपयाचं नुकसान तर होतंच, पण त्या देशाच्या प्रतिष्ठेची सुद्धा घसरण होते. जे आता हे वाक्य जे आहे हे आपण आज जाऊन असं म्हणू शकतो की राजकीय स्टेटमेंट होतं म्हणून, कारण की राजकारण ही वेगळी गोष्ट आहे आणि रुपयाचा घसरणीचा विषय हा वेगळा आहे आणि हे सगळ्यांनीच लक्षात घेणं गरजेचं आहे. इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये होऊ घातलेलं संभाव्य युद्ध, रशिया आणि युक्रेन यांच्यामधलं लांबलेलं युद्ध या सगळ्यांचा परिणाम क्रूड ऑइलवरती झालेला दिसून येते. क्रूड ऑइलची किंमत वेगाने वाढताना दिसते. क्रूड ऑइलची किंमत वाढल्यानंतर होतं काय तर देशामधील पेट्रोल, डिझेल याच्या सुद्धा किमती वाढतात. ट्रान्सपोर्टेशन महाग झालं तर अल्टिमेटली सगळ्या गोष्टींवरती याचा परिणाम होतो आणि मार्केटमधली महागाई जी आहे ती सुद्धा वाढायला लागते. याच्या जोडीला आजच्या दिवशी इन्व्हेस्टर्स मोठ्या प्रमाणात त्यांचा पैसा काढून घेत आहेत. कशामुळे तर त्यांना अनिश्चितता वाटते की त्यांनी गुंतवलेला पैसा थोडाफार वाढणं तरी अपेक्षित असतं. म्हणजे $100 जर का गुंतवले तर $101 मिळतील, $105 मिळतील. 100चे कुणालाही 50 करण्यामध्ये इंटरेस्ट नसतो. जर का असं होण्याची शक्यता वाटली तर मिनिमम $100 तर $100 तरी मिळावेत अशी अपेक्षा असते आणि म्हणून ते पैसे काढून घेत आहेत आणि जिथं त्यांची गुंतवणूक सुरक्षित राहील, उदाहरणार्थ अमेरिका, चीन अशा ठिकाणी ते पैसा गुंतवताना दिसून येत आहेत. ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून भारताच्या मार्केटमधून 75,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसा या फॉरेन इन्व्हेस्टर्सनी काढून घेतलेला आहे. सोन्यासारख्या सुरक्षित पर्यायामध्ये सुद्धा गुंतवणूक वाढल्याची दिसून येते आणि त्याच्यामुळं सोन्याच्या किमती सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढल्याचं आपल्याला दिसून येते. विदेशी गुंतवणूकदारांची बाजारामध्ये जी विक्री सुरू आहे या विक्रीमुळे झालेलं काय आहे तर डॉलर मजबूत होताना दिसून येतोय, रुपया घसरताना दिसून येते. डॉलरची जी अचानक मागणी वाढलेली आहे ट्रम्प हे निवडून आल्यानंतर त्याचा सुद्धा परिणाम ह्याच्यावर झालेला आहे. एकूणच रिस्क टाळण्यासाठी वाढलेली मागणी, कमी झालेली एकूण तरलता ज्याला आपण लिक्विडिटी म्हणतो, लिक्विडिटी कमी झालेली आहे, त्याच्यामुळं डॉलर मजबूत होत चाललेला आहे आणि म्हणून रुपया घसरत चाललेला आहे असं तज्ज्ञ म्हणतात. याला जोडूनच अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे युरो आणि पाऊंडचा. म्हणजे युरो जो आहे तो सुद्धा कमकुवत होत चाललेला, पाऊंड सुद्धा कमकुवत होत चाललेला आहे. याच्यामुळं डॉलरवरचा विश्वास वाढत चाललेला आहे. स्विस नॅशनल बँकेने व्याजदरामध्ये 0.5% कपात केलेली आहे आणि 1.5% त्यांनी व्याजदर आणलेला आहे, ज्याच्यामुळं युरो घसरला. दुसरीकडे युरोपियन सेंट्रल बँकेने सुद्धा दर कपात केली नाही आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काही काळामध्ये त्यांचे इथले व्याजदर जे आहेत हे सुद्धा चढे राहणार असे संकेत दिलेले आहेत. बँक ऑफ इंग्लंडने सुद्धा व्याजदर 5.25% स्थिर ठेवलेला आहे. त्याच्यामुळं त्यांचं चलन पाऊंड जे आहे ते घसरलेलं आहे. अमेरिकेमधली आकडेवारी जी येते ती थोडीशी मजबूत येते. महागाई तिथली कमी होतीये, एम्प्लॉयमेंटचा रेट जो आहे तो वाढलेला दिसून येतोय आणि आता ट्रम्प सुद्धा निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळं एकूणच डॉलरसाठी तिथे अनुकूल वातावरण निर्माण झालेलं आहे. भविष्यामध्ये अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह हे रेटमध्ये कपात करू शकते असं सांगितलं जाते. गुंतवणूकदारांचा परत एकदा विश्वास जो आहे तो अमेरिकन मार्केटवरती बसू शकतो आणि जर का हे कुठेतरी जाऊन जर का थांबलं, त्यांचा अमेरिकन मार्केटवरचा विश्वास परत एकदा नॉर्मल झाला तर त्यावेळेस डॉलरची गती थोडीफार थांबू शकते आणि रुपया हळूहळू मजबूत होऊ शकतो असं तज्ज्ञ सांगताना दिसून येत आहेत. पण हळूहळू म्हणजे किती हळूहळू याचं उत्तर आजच्या दिवशी तरी नाही आणि म्हणून जोपर्यंत ट्रम्प निवडून आलेले आहेत हा इफेक्ट दिसून येतोय तोपर्यंत रुपया घसरत राहू शकतो. कदाचित तो 90 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो असं म्हटलं जाते. या रुपयाच्या घसरणीचे
काही सकारात्मक परिणामसुद्धा आहेत, काही नकारात्मक परिणामसुद्धा आहेत. सकारात्मक जे आहे ते अर्थातच सर्वसामान्यांशी संबंधित नाही आहे. म्हणजे जे सकारात्मक परिणाम आहेत त्याच्यामध्ये काय तर एक्सपोर्ट जे आहे, एक्सपोर्टला या रुपयाच्या घसरणीमुळं बूस्ट मिळू शकतो. म्हणजे अगोदर जर का $100ची निर्यात केलेली असेल तर ₹8,400 त्याच्या तुलनेमध्ये मिळत होते. आता त्याच्यापेक्षा जास्त रुपये मिळतील. ते थोडीफार वाढ ह्याच्यामध्ये झालेली दिसून येईल. पण नकारात्मक परिणाम जे आहेत ते जास्त महत्त्वाचे आहेत, जे सर्वसामान्यांच्या खिशाला निश्चितपणे कात्री लावू शकतात. महागाई वाढू शकते. यासोबतच आपल्या इथे येणाऱ्या काळामध्ये व्याजदर जे आहेत EMIवरचे हे सुद्धा वाढू शकतात. इम्पोर्टची कॉस्ट वाढू शकते आणि अल्टिमेटली ऑइल आणि गॅस इंडस्ट्रीला याचा फटका बसू शकतो. भाजीपाला वगैरे वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या ज्या ट्रान्सपोर्टेशनवरती अवलंबून आहेत, या सगळ्या गोष्टींवरती याचा परिणाम होऊ शकतो. या सगळ्या गोष्टी महाग होऊ शकतात. तर असा हा रुपयाचा एकूण विषय आहे. जास्तीत जास्त रुपया घसरणं हे सर्वसामान्यांसाठी बिलकुलच चांगलं नाही. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.